लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत त्याच्या रूममध्ये असतो आणि तो स्वतःशीच बोलतो. बरोबर बोलत होती ती. इथून पुढे राहुलच्या रूममध्ये जाताना थोडं सांभाळूनच जावं लागेल. त्याच्या लगेच लक्षात येतं आणि तो म्हणतो, एक सेकंड, मी तिचं काय ऐकतोय, आणि हातातील उशी गादीवर फेकून देतो. ती समजते कोण स्वतःला. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये असं सहज जायचं नसतं हे मला समजत नाही का? पण ती शिकवायला तयारच असते. आत्ता मला तिथे जाऊन तिच्यासोबत हे सगळं क्लिअर करावं लागेल. असं चिडचिड करतच तो कलाच्या रूममध्ये जातो. पण कला तिच्या रूममध्ये नसते. तेवढ्यात कला बाहेरून आतमध्ये येते तर कला आणि अद्वैतची छोटीशी धडक बसते आणि कलाने आणलेली कळशी सांडते. तर कला त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, हे काय केलंस तू? तुझ्यामुळे माझं सगळं पाणी सांडलं. तर अद्वैत म्हणतो, पण एवढ्या रात्री पाणी कोण भरतं? तर कला म्हणते, मी भरते. कशाला आला आहेस आत्ता इथे? तर अद्वैत म्हणतो, हे माझं घर आहे, मी कुठेही जाऊ शकतो. अद्वैत म्हणतो, मला अजूनही कळलं नाही की तू एवढी मोठी कळशी घेऊन कशाला आलीस रूममध्ये? तर कला म्हणते, मला प्यायला पाणी लागतं. तर अद्वैत म्हणतो, मग एखादी बॉटल घेऊन आली असतीस. तर कला म्हणते, मला फ्रीजमधलं पाणी चालत नाही. तर अद्वैत म्हणतो, मग काय एवढी मोठी कळशी घेऊन येशील का? कलाने तिच्या रूममध्ये एक माठ ठेवलेला असतो. तो माठ ती त्याला दाखवते. ते बघ, तुला माठ दिसत नाहीये का? तर अद्वैत कलाकडे पाहून म्हणतो, हो दिसतंय ना, ही काय माझ्या समोरच आहे माठ. आणि आता काय परत कळशी भरत बसणार आहेस का? तर कला म्हणते, ते माझं मी बघेन. तू का आला आहेस आत्ता इथे? कळशीतल्या सांडलेल्या पाण्याने कलाचं सगळं अंथरूण ओलं झालेलं असतं. ती अद्वैतला म्हणते, चांदेकर तू जा बरं इथून, मला नाही आत्ता बोलायचं तुझ्यासोबत. तर अद्वैत तेथून निघून जातो. तर कला स्वतःशीच म्हणते, सगळं अंथरूण ओलं झालं, गादीला पण गोळे आलेत, सोफ्यावर पण धूळ आहे, म्हणजे मला आता हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन झोपावं लागेल. कला हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर झोपते आणि विचार करते, सकाळी सगळे उठायच्या आधी मला उठावं लागेल, नाहीतर गोंधळ होईल. इकडे संगीताला मात्र झोप येत नसते. तिला रोहिणीने केलेला सगळा अपमान आठवत असतो. त्यामुळे तिला नैनाची खूप काळजी वाटत असते. तर ती थोडीशी बाजूला येऊन रोहिणीला फोन करते. तर रोहिणी संगीताला म्हणते, आता तुम्ही कधी पण फोन करणार आहात का मला? तर संगीता म्हणते, आत्याबाई एकदा माझं ऐकून तरी घ्या. तर रोहिणी म्हणते, मला आता काहीही ऐकायचं नाही. ठीक आहे, बोला. तर संगीता म्हणते, माझ्या मुलींना व्यवस्थित संसार करू द्या. तुम्ही जे सांगाल ते सगळं मी ऐकते. तर रोहिणी म्हणते, मी सांगितलेलं काहीही ऐकाल का? तर संगीता म्हणते, हो, मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्ही सांगाल ते ऐकेल. तर रोहिणी म्हणते, मग मी वेळ आल्यानंतर तुम्हाला ते सांगते. ठीक आहे, आता झोपा, असं म्हणून फोन ठेवून देते. इकडे कलाला सुद्धा झोप येत नसते. तर ती विचार करते, असं जर होत राहिलं तर मला सकाळी कशी जाग येईल. म्हणून ती मोबाईलमध्ये 4:45, 5, 5:15 आणि 5:30चा अलार्म लावून ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला आणि काकू काम करत असतात. त्यावेळी तेथे तिचा नवरा येतो. कला आतमध्ये जाते तर काकू त्याला पोहे देते आणि त्याला विचारते की, अहो तुम्हाला चहा करू का कॉफी? तर तो म्हणतो, या जगामध्ये पोह्यांसोबत काय खातात? चहाच ना, मग चहाच दे, आणि असले निरर्थक प्रश्न मला पुन्हा विचारत जाऊ नकोस. तर काकू म्हणते, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. आता राहुलचं लग्न झालंय ना, तर मग मी माहेरी जाऊन येऊ का? आई बाबांची खूप आठवण येते. तर तो तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो, हे पोहे बनवले होते तेव्हा तू टेस्ट केले नाहीस का? यातमध्ये मीठ नाही तर मिठाची भरणी ओतलीये पूर्ण. साधे पोहे बनवता येत नाहीत तुला. एवढी वर्ष झाली लग्नाला तरीही तुला साधे पोहे करता येत नाहीत. आणि असं एवढं काय काम असतं ग तुला घरामध्ये? फक्त घरच सांभाळायचं असतं आणि तेही तुला करता येत नाही. सकाळी सकाळी माझा मूड घालवला म्हणून रागानेच तेथून निघून जातो. तर कला रजनीला म्हणते, रजनी मॅडम. तर रजनी तिला म्हणते, अगं कला, आपण पोह्यांमध्ये मीठ जास्त घातलंय. तर कला म्हणते, नाही, मी खाऊन बघितले होते, मीठ अगदी बरोबर आहे. तुम्हाला माहेरी जायचंय ना, तर तुम्ही जा, इथली काळजी अजिबात करू नका, मी आहे ना, मी इथलं सगळं सांभाळते. तर रजनी म्हणते, नाही ग, मला नाही जमणार, मला खूप कामं आहेत आणि यांच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकणार. तर कला म्हणते, मी बोलू का श्रीकांत सरांशी? त्यावेळी सोहम तेथे नाश्त्यासाठी येतो. तर रजनी त्याला नाश्ता देते आणि त्याला विचारते, तू आज कुठे बाहेर जाणार आहेस का? तर सोहम म्हणतो, हो, एका ठिकाणी पेंटिंगचं एक्झिबिशन आहे, तिकडे जाणार आहे. का ग? काही काम होतं का? तुला हवं असेल तर मी घरीच थांबतो. तर रजनी म्हणते, नाही, मी आई आजीसाठी फक्त सुक्या मेव्याचे लाडू केले आहेत, ते तिला घरी नेऊन द्यायचे होते. तर सोहम म्हणतो, आई आजीकडे? मग तर मी नक्की जाणार. मग तू रिक्वेस्ट काय करतेस? सांग ना डायरेक्ट जा म्हणून. आणि मी काय म्हणतो, आपण दोघे जाऊ आणि मस्त मजा करू, तू, मी, आई आजी आणि आजोबा.
तर रजनी म्हणते मला नको अरे, तू जा, फक्त तू नक्की जाशील ना, कारण बाबांना थोडंसं बरं नव्हतं आणि आईला पण अशक्तपणा आलाय. सुक्या मेवाच्या लाडूंनी थोडी शक्ती येईल आणि जमलं तर त्या दोघांना तुझ्यासमोर बसव आणि एक एक तरी लाडू खायला घाल. तर सोहम म्हणतो ठीक आहे आई, मी करतो, पण जर त्यांना बरं नाहीये तर तू पण यायला हवं ना. काय झालंय आई, बाबा काही म्हणालेत का? तर रजनी लगेच म्हणते नाही, बाबा काही बोलले नाहीयेत, मलाच खूप कामं आहेत, तू तुझा नाश्ता कर आणि लगेच निघ. तर सोहम म्हणतो जातो मी. नाश्ता करून झाल्यानंतर तो त्या लाडूचा डबा घेऊन जातो. त्यानंतर अद्वैत तेथे नाश्त्यासाठी येतो. तो अंजूला आवाज देतो आणि म्हणतो ब्रेकफास्ट दे. कलाची कंबर दुखत असते तर रजनी तिला विचारते मगाचपासनं मी बघते आहे तू कमरेवरती हात ठेवून फिरत आहेस, काय झालंय तुला? तर कला म्हणते एका माणसामुळे माझ्या खोलीमध्ये खूप पाणी सांडलं, माझं अंथरूण ओलं झालं आणि मला इथे बाहेर सोफ्यावर झोपावं लागलं, त्यामुळे माझी कंबर लचकली. तर रजनी म्हणते अगं असं काय करतेस, अंजूला बोलवायचं मग, आणि तुझ्या खोलीमध्ये दुसरी गादीसुद्धा आहे. तर कला म्हणते नाही रजनी मॅडम, अंजू खूप थकून झोपायला गेली होती आणि गादी आहे पण त्याच्यामध्ये कापसाच्या इतक्या गाठी झाल्या आहेत की त्याच्यावर झोपणं शक्य नाही, म्हणून मी इथे बाहेर सोफ्यावर झोपले. हे सगळं अद्वैतसुद्धा ऐकत असतो. तर अद्वैत मनातल्या मनात विचार करतो झालं हिचं परत सुरू, कुठल्या मुहूर्तावर हिच्या रूममध्ये गेलो होतो काय माहीत. त्यानंतर कला किचनमध्ये काम करत असते पण त्यावेळीसुद्धा तिची कंबर दुखत असते, त्यामुळे अंजू तिला म्हणते की तुम्ही जाऊन आराम करा. तर कला तिचं काही ऐकत नाही आणि तिला म्हणते की मी तुला मदत करते. सगळे नाश्त्याला खाली येतात आणि टेबलवरती बसतात. त्यावेळी आबा विचारतात आज अद्वैत आला नाही नाश्त्याला. तर रजनी म्हणते अद्वैत आज सकाळीच गेला आणि यांचा आणि सोहमचा सुद्धा नाश्ता झालेला आहे. तर आबा म्हणतात सगळ्यांचा नाश्ता झाला ते ठीकच आहे. आणि रोहिणीला म्हणतात तुझी सून आली नाही नाश्त्याला. तेवढ्यातच नैना खाली येते आणि ती राहुलला मागून मिठी मारत म्हणते गुड मॉर्निंग बेबी. कला सगळ्यांना कॉफी देत असते तर नैना तिला म्हणते मला ही कॉफी नकोस देऊ, माझ्यासाठी वेगळी स्ट्रॉंग कॉफी बनव. आणि सगळ्यांना म्हणते तुम्ही कंटिन्यू करा, कला आहे ना, कलाला अगदी सगळं माहिती आहे मला काय कसं लागतं ते. तर आबा तिला म्हणतात धाकल्या सूनबाई, तुम्ही काल पहिल्यांदा या घरात आलात म्हणून तुम्हाला माहीत नसेल, पण या घरात काही नियम आहेत आणि ते सगळ्यांसाठी सारखेच आहेत. आणि कलाला जसं तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे तसंच या घरच्या नियमांबद्दल सुद्धा सगळं माहिती आहे. आणि कला तुझी लहान बहीण असली तरी आता ती तुझी थोरली जाऊ आहे, त्यामुळे तू या घरचे सगळे नियम तिच्याकडनं शिकून घ्यायचे आणि त्याप्रमाणे वागायचं, कळालं का? आणि सरोजला म्हणतात आता जोपर्यंत या घरातले नियम पाळले जाणार नाही तोपर्यंत माझा चहा नाश्ता जेवण सगळं खोलीतून. आणि आबा तेथून निघून जातात. इकडे अद्वैत कलासाठी गादी घ्यायला आलेला असतो. त्यावेळी तो गाडीमध्ये असतानाच विचार करतो आता इथपर्यंत तर आलोय पण गादी कोणती चांगली आहे ते कसं ओळखायचं, गादीची क्वालिटी कशी ओळखायची, गादीची किंमत किती आहे ते देखील माहिती नाही. मोठ्या तोऱ्यात गादी विकत घ्यायला तर तू आलास, तुला काय वाटतं हिरे पारखता येतात म्हणजे गादीसुद्धा पारखता येते का? उगाच एकटा आलो, ऑफिसमधल्या कोणाला तरी पाठवायला हवं होतं. कला नैनाच्या रूममध्ये येते तर नैना तिला म्हणते तू इकडे कशासाठी आली आहेस? तर कला म्हणते तुला खरंच माहिती नाही का मी इथे कशासाठी आले आहे ते? तर नैना म्हणते तुला माहिती आहे ना, मग तुला बोलायचं असेल तर बोल. तर कला तिला म्हणते हे बघ नैनाताई, आबा सकाळी त्यांच्या रूममधून नाश्त्यासाठी खाली आले होते परंतु फक्त तुझ्या वागण्यामुळे त्यांना तेथून रूममध्ये जावं लागलं आणि एकट्याला ब्रेकफास्ट करावा लागला. तर नैना म्हणते मग? तर कला म्हणते मग असा प्रश्न तुला कसा काय विचारू वाटतो ताई? तू आत्ता खाली चल आणि आजोबांना सॉरी म्हण. तर नैना म्हणते सॉरी, पण एवढं झालंय काय, त्यांनी फक्त डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट न करता त्यांच्या रूममध्ये केला एवढंच. तर कला म्हणते पण हे असं बोलायला सुद्धा हे आपलं माहेर नाहीये, हे आपलं सासर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे एकत्र कुटुंबात राहतो आणि या कुटुंबाचे आजोबा कुटुंब प्रमुख आहेत. या घराचे काही नियम आहेत ते सगळेच पाळतात. आता तू या घराचा भाग आहेस म्हटल्यानंतर तुलाही ते पाळावे लागतील. तर नैना म्हणते नियम 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 काय कटकट आहे तुमची, आणि मी एवढं केलंय तरी काय? तर कला म्हणते तू खाली येऊन सगळ्यांसमोर राहुलला मिठी मारलीस. तर नैना म्हणते नवरा आहे तो माझा, कालच आमचं लग्न झालंय आणि न्यूली मॅरिड कपल हे असंच वागतात. इतकी साधी गोष्ट कळत नाही का त्यांना, त्यात इश्यू करण्यासारखं काय आहे? तर कला म्हणते इश्यू करण्यासारखं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या खोलीत वाटेल तसं वागा, तुम्हाला इथे येऊन कोणीही काहीही बोलणार नाही, पण निदान सगळ्यांसमोर वागताना थोडं भान ठेवत जा.
आजूबाजूला कोण आहे याचं भान ठेवत जा की. तू डायरेक्ट खाली गेलीस आणि राहुलच्या गळ्यात पडलीस. कसं दिसतं ते? आजोबांना हे अजिबात नाही आवडलं. खरं तर कोणालाच नाही आवडलं. तर नैना म्हणते, इनफ कला. तुला इथे पण मोठेपणा मिळवायचा आहे हे कळतंय मला. तर कला म्हणते, ताई तुला जे समजायचं ते समज, पण मला आता एवढंच कळतंय की तू खाली येऊन आजोबांची माफी मागितली पाहिजे. तर नैना म्हणते, माझी चूक नसेल ना तर मी स्वतःला सुद्धा सॉरी म्हणत नाही. तर दुसऱ्या कोणाला सॉरी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तुझं झालं असेल तर तू येथून जाऊ शकतेस. मी माफी मागणार नाही. इकडे आबा पुस्तक वाचत बसलेले असतात तर तेथे कला येते आणि नैनाच्या वतीने तीच आबांची माफी मागते. तर आबा म्हणतात, यात तुझी काही चूक नाही. तिच्या चुकांची जबाबदारी सगळी तिची आहे. तू तिची बहीण आहेस म्हणून तिच्या चुका स्वतःच्या डोक्यावर घेऊ नकोस. ती नीट वागेल. आणखी ती नवीन आहे ना, आणि तू तिला या घरातील सगळे नियम समजावून सांग. तू समजावशीलच, पण तिच्या वागण्याचं ओझं तुझ्या खांद्यावर घेऊ नकोस. आणि ती जर चुकीचं वागली तर इथे तिचा नवरा आहे, सासू आहे, त्यांना पण थोडी जबाबदारी घेऊ दे की. तर कला म्हणते, हो पण नैनाताईमुळे आज तुम्हाला इथे रूममध्ये येऊन एकट्याला नाश्ता करावा लागला, त्याचं मला खूप वाईट वाटलं. तर आबा म्हणतात, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि समोरच्याला चिडून त्याच्यावर ओरडून आपला मुद्दा समजावून सांगण्यापेक्षा आपल्या कृतीतून समजावून सांगितलं तर त्याला तो लवकर लक्षात येतो. म्हणून मी तसा वागलो. आणि मी तुझ्यावर अजिबात चिडलेलो नाही. त्यानंतर कला बाहेर येते तर सरोज तेथेच असते. सरोज तिला म्हणते, तुम्ही दोघी बहिणी नाटकं करण्यामध्ये एकदम पटाईत आहात ना. एकीचे नाटकं तर मी डान्स कॉम्पिटिशनपासून बघत आहे. आणि आता तर तुम्ही दोघी एका घरात राहणार म्हणल्यास तुमचा प्लॅन भक्कम झाला असेल. एकीने मारल्यासारखं करायचं आणि एकीने रडल्यासारखं. तर कला म्हणते, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. तर सरोज म्हणते, सकाळी तुझी मोठी बहीण मुद्दाम जे काही वागली आणि तू त्यामुळे आत्ता मुद्दाम जाऊन आबांची माफी मागितली. तर कला म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर सरोज म्हणते, तुझ्या या गोड बोलण्याला मी फसणार नाही. तू एकटी काय कमी होतीस का या घरात? आता तुझी बहीण आली इथे. आता तुम्ही दोघी मिळून चांदेकराला काय दिवस दाखवणार आहात याची झलक बघायला मिळालीच आहे आज. आणि सरोज तेथून निघून जाते. इकडे संगीता काम करत असते तर तेथे दिनकर येतो आणि म्हणतो, संगे येतो मी. आज दुपारसाठी डबा नको देऊस, मी घरीच येतो जेवायला. हे ऐकून संगीता म्हणते, म्हणजे नक्की कुठे जात आहात तुम्ही? तर दिनकर म्हणतो, कामाला. तर संगीता म्हणते, म्हणजे कोणत्या कामाला? तर दिनकर म्हणतो, तुला सगळं माहिती आहे, आता तू परत परत मला बोलायला लावू नको. तर संगीता म्हणते, तुम्ही ते काम करू नका ना. तर संगीता म्हणते, आपण आहे तेवढ्या पैशात सगळं भागवू, तुम्ही ते काम नका करू. तर दिनकर म्हणतो, आपल्याला मिसळीच्या स्टॉलवरून किती पैसे मिळतात आणि त्याच्यावर नाही भागत तर मला काम करावं लागेल. संगीता दिनकरला शपथ घालते आणि म्हणते की तुम्ही ते काम करायचं नाही. तेवढ्यात काही माणसं हप्ता घेण्यासाठी संगीताच्या घरी आलेले असतात. तर संगीता म्हणते, आम्ही पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तो माणूस म्हणतो, आता तुमच्या दुसऱ्या मुलीचं सुद्धा लग्न झालं, तुमच्याकडे लग्न करायला पैसे आहेत, मग हप्ते भरायला काय अडचण आहे तुम्हाला? तर दिनकर म्हणतो, आत्ता आमच्याकडे खरंच पैसे नाहीत, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही काम करून पैसे गोळा करतो. तर तो माणूस म्हणतो, खरे मी तुम्हाला ओळखतो म्हणून मी तुम्हाला 1 महिना देतो. 1 महिन्याच्या मध्ये जर तुम्ही हप्ता भरला नाही तर तुमच्या मिसळीच्या गाडीला सील लागेल. आणि तेथून निघून जातो. तर दिनकर म्हणतो, आता तर मला काही पण करून आपला मिसळीचा स्टॉल हा वाचवावाच लागेल. संगीता रडत रडत म्हणते, सगळं माझ्यामुळे होत आहे, मी तुम्हाला कर्जात बुडवलं. तर दिनकर म्हणतो, मी हे काम करतो, तू शपथ सुटली म्हण आधी. तर संगीता सुटली असं म्हणते. तर काजल म्हणते, बाबा मी पण येते तुमच्याबरोबर काम करायला, 1 से भले 2. तर लगेच दिनकर म्हणतो, काजल तू अभ्यास कर, नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नको, परीक्षा आली आहे ना जवळ. आणि दिनकर तेथून निघून जातो. संगीता रडत असते तर काजल तिला समजावते. इकडे अद्वैत गादीच्या दुकानामध्ये येतो. तो माणूस अद्वैतला ओळखतो आणि सगळ्यांना आवाज देऊन बोलवत असतो. तर अद्वैत त्याला म्हणतो, आता तुम्ही काय गाव गोळा करणार आहात का? तर तो माणूस म्हणतो, तुम्ही स्वतः माझ्या दुकानात आलात, माझं भाग्य उजळलं. तुम्ही चहा कॉफी थंड वगैरे काही घेणार का? तर अद्वैत म्हणतो, असलं मला काही नको, मला फक्त गादी पाहिजे आहे. तर तो माणूस म्हणतो, मला वाटलं असले कामं नोकर करत असतील, कारण मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या असतात. तर अद्वैत म्हणतो, मला स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात. तर तो माणूस म्हणतो, आदर्श असावा तर तुमच्यासारखा. गादीसारखी छोटी गोष्ट घ्यायला तुम्ही माझ्या दुकानात आलात म्हणजे काहीतरी स्पेशल गोष्ट असेल ना. तर अद्वैत म्हणतो, त्यात काय स्पेशल असणार आहे? तर तो माणूस म्हणतो, मला काय माहिती स्पेशल, तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे का? कोणाला स्पेशल? पण तुम्ही गादी गिफ्ट कशाला देणार कोणाला?
तर अद्वैत मनातल्या मनात विचार करतो, किती बोलतो हा गादीवाला. आता याला जर सांगितलं की बायकोसाठी गादी घ्यायची आहे तर अख्ख्या कोल्हापुरात सांगेल हा. इकडे रोहिणी खाली येते. अंजू तेथे फरशी पुसत असते. तर रोहिणी डोकं दुखायचं नाटक करते. तर रोहिणी अंजूला तिच्या टॅबलेट्स आणायला मेडिकलमध्ये पाठवते. तर अंजू म्हणते मी ते फक्त पाणी बाथरूममध्ये टाकते. तर रोहिणी तिला म्हणते अगं नंतर कर, तू येशीलच ना लगेच. तर ठीक आहे असं म्हणून अंजू तेथून निघून जाते. रोहिणी लगेच बकेटातील पाणी फरशीवर सांडते आणि नैनाला आवाज देते. तर रोहिणी मनातल्या मनात स्वतःशीच विचार करते, ये नैना ये, प्रेग्नेन्सीचं कारण पुढे करून तुला हवं ते करून घेतेस ना, मग आता जर ही प्रेग्नेन्सीच राहिली नाही तर. नैना खाली येत असते. ती पाय घसरून पडणार तेवढ्यातच तिला कला सांभाळते आणि रोहिणी तिला विचारते, तू ठीक आहेस ना नैना. ही अंजू पण अर्धवट कामे करते, कुठे गेली काय माहिती. नैना असं कर, तू सगळं पाणी पुसून घे नाहीतर तूच पडशील. तर नैना म्हणते मी. तर रोहिणी म्हणते हो मीच केलं असतं हे सगळं साफ, पण माझं डोकं खूप दुखतंय. तर रोहिणी म्हणते मी माझ्या खोलीत जाते, तू पुस पटकन हे पाणी नाहीतर पडेल कोणीतरी. नैना मनातल्या मनात विचार करते, चांदेकरांच्या घरी काय मी हे असले कामे करायला आली आहे का. आणि ती कलाला म्हणते, कला थँक्यू, तू होतीस म्हणून, नाहीतर मी पडले असते आणि मी हे सगळं पुसलं असतं, पण मी या अवस्थेत वाकू शकत नाही ना. तू हे पुसून घेशील का प्लीज. तर कला हो म्हणते, तू बस. नैना इकडे येऊन मोबाईल बघत बसते. कलाची मात्र खूप कंबर दुखत असते, त्यामुळे तिला वाकता देखील येत नसतं, पण तरीही ती फरशी पुसून घेते. कलाची मात्र कंबर एवढी दुखत असते की ती बकेट उचलताना चक्क खाली बसते, पण नैना हे सगळं न बघितल्यासारखं करते. तर रजनी तेथे येते आणि तिला म्हणते, तू हे सगळं कशाला करत आहेस, आधीच तुझी कंबर दुखत आहे ना. तर रजनी तिला म्हणते, कशाला करत होतीस हे सगळं. तर कला म्हणते, अहो रजनी मॅडम, इथे साबणाचं खूप पाणी सांडलं होतं, कोणीही घसरून पडली असतं त्यामुळे मी. तर रजनी म्हणते, तुला काय गरज होती हे सगळं करण्याची, आत्ता अंजूने केलं असतं ना. रजनी कलाला रूममध्ये जाऊन मलम लावायला सांगते. तर कला नैनाला म्हणते, नैनाताई जरा येतेस का, मला मलम लावून पाहिजे होता. तर नैना म्हणते, मी लावला असता, पण तुला माहिती आहे ना मला मलमच्या स्मेलने खूप मळमळतं आणि बोटांची पण वाट लागते. तू एक काम कर, तुझ्याच बोटावर मलम घे आणि मागे ॲप्लाय कर, जमेल तुला. रजनीला हे ऐकून राग येतो आणि रजनी कलाला म्हणते, मी देते तुला मलम लावून, असं म्हणून त्या दोघी तिच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर रजनी कलाला म्हणते, सकाळपासून बघते आहे तुला धड उभा राहता येत नाही आणि सगळी कामं तुला स्वतःला करायची आहेत. आत्ता पण तुला फरशी पुसायची काय गरज होती, अंजू आणि रघुने केलं असतं नंतर. अशी सगळ्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची नसते, स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची असते. रजनी तिला मलम लावून देते आणि काळजी घ्यायला सांगते. इकडे अद्वैत त्या माणसाला म्हणतो, तुम्ही किती प्रश्न विचारत आहात, मला एक साधी गादी घ्यायची आहे आणि गादी घेऊ शकत नाही का माणूस. तर तो माणूस म्हणतो, घेऊ शकतो की. तर अद्वैत म्हणतो, तुम्ही दाखवणार आहात की मी जाऊ दुसऱ्या दुकानात. तो माणूस अद्वैतला गाद्या दाखवत असतो. अद्वैत एक गादी निवडतो तर तो माणूस म्हणतो, उद्या दुपारी देतो डिलिव्हरी. तर अद्वैत म्हणतो, मला आत्ता पाहिजे. तो माणूस उद्याच डिलिव्हरी देतो असं म्हणत असतो. तर अद्वैत म्हणतो, त्या कलाची बडबड ऐकत बसण्यापेक्षा स्वतःच गादी नेलेली परवडेल. त्यानंतर अद्वैत तो गादी स्वतःच्याच गाडीमधून घेऊन जातो आणि विचार करतो, या अति आगाऊमुळे आणखी काय काय करावं लागणार आहे काय माहिती. इकडे अंजू कलाला म्हणत असते की मी तुम्हाला शेकून देते, पण कला मात्र काही ऐकत नसते आणि स्वतःचं स्वतः शेकून घेते. तेवढ्यात तेथे रजनी येते आणि ती कलाला म्हणते, तुला आणखी बरं वाटत नाहीये का. अद्वैत गादी घेऊन घरी आलेला असतो, पण हॉलमध्ये त्या तिघींना बघून तो लपतो. इकडे रजनी कलासाठी आनंदला गादी आणायला सांगते आणि ती गादी नीट चेक करून आणायला सांगते. अद्वैतने आणलेली गादी तो परत डिक्कीमध्ये ठेवतो आणि अद्वैत विचार करतो, बरं झालं कोणी बघितलं नाही, नाहीतर यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना माझी पंचाईत झाली असती. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, अद्वैत कलासाठी गादी घेऊन येतो तर कला विचारते, माझ्यासाठी गादी आणली आहे का. तर अद्वैत म्हणतो, नाही, बिचाऱ्या गादीवाल्याला मदत करण्यासाठी म्हणून घेऊन आलो. तर कला लगेच अंजूला आवाज देऊन तिला गादी घेऊन जायला सांगते. तर अद्वैत म्हणतो, मी किती मेहनतीने आणली होती ही गादी. तर कला म्हणते, हो, पण यात माज होता आणि त्या गादीवर मला झोपच लागली नसती. यापुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.